मला वाटतं माझ्या अगोदर गृहराज्यमंत्री असतील, नीलमताई असतील किंवा बच्चूभाऊ असतील, सगळं मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे. आणि ह्या सगळ्यांच्या भाषणांच्या अगोदर ढवळे सर असतील किंवा महेश बडे असतील, यांनी देखील सर्व विषय जे आहेत ते आपले आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय. आज आपण इथे कृतज्ञता सोहळा आयोजित करताय. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे इथे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की आपण ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये जे लोक होती त्या सगळ्यांना आपण एका व्यासपीठावरती बोलवलं आणि त्यांचा सन्मान जो आहे तो या ठिकाणी केला. पण मला वाटतं खरं जे यांचा हक्क आहे या सन्मानावरती ते आहेत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. आज त्यांच्यामुळे हा निर्णय जो निर्णय 1 वर्ष रखडला होता, जो निकाल लागत नव्हता, तो निकाल लावण्याचं काम जे आहे, 1 वर्षाचा निर्णय 1 दिवसामध्ये, जसं आपण पाहिला होता अनिल कपूरचा चित्रपट एक दिन का सीएम, ते 1 दिवसामध्ये किती काही गोष्टी केल्या होत्या. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये, आपण तर सगळे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहात, आपण शिकत असता, आपण हे देखील एक रिसर्च करावा की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त पॉलिसी अमेंडमेंट्स आणि नवीन पॉलिसी, नवीन धोरणं कुठल्या मुख्यमंत्र्यांनी केलं असेल तर त्यांचं नाव आहे एकनाथजी शिंदे साहेब. 2.5 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय घेण्याची ताकद जी आहे ही शिंदे साहेबांमध्ये होती. आणि 2.5 वर्ष फक्त आणि फक्त लोकांसाठी जे आहे हे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. त्यांचं कधीच असं धोरण नव्हतं, बघतो, करतो, पाहतो, उद्या ये, परवा ये. इमिजिएटली जो व्यक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचला त्या व्यक्तीचा निर्णय जो आहे हा घेण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांनी केलं. उदाहरण जे आहे हे तुमच्या समोर जे आहे बच्चूभाऊ कडूनच आहे. बच्चूभाऊ तुमचाच प्रश्न घेऊन जे आहे ते शिंदे साहेबांकडे गेले होते आणि 1 वर्ष जो प्रलंबित प्रश्न होता तो समजून घेऊन 1 दिवसामध्ये निर्णय जो आहे तो कधीच होत नसतो, 24 तासामध्ये निर्णय घेण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं. पीएसआयच्या भरतीचा प्रश्न असेल, पीएसआयच्या अनेक प्रश्न जे आहेत तुम्ही या ठिकाणी उपस्थित केले. सरळ सेवेचा विषय असेल, प्रमोशन, डिपार्टमेंटल पीएसआय एक्झाम असेल, रिक्त पद भरण्याचा विषय असेल, नवीन परीक्षेचा आता जे लॉ बदललेला आहे त्या अनुषंगाने नवीन परीक्षेचा अभ्यासक्रम लवकरच जाहीर करण्याचा विषय असेल, एज बार मध्ये सवलत देण्याचा विषय असेल, दक्षता प्रमाणपत्र हा देखील विषय इथे मांडण्यात आला. त्याचबरोबर एमपीएससी कडे मनुष्यबळ कमी आहे. नक्कीच एमपीएससी कडे मनुष्यबळ कमी आहे आणि एमपीएससीला कोऑर्डिनेशन, आतापर्यंत जेवढी पदं भरती होत होती एमपीएससीला जे आहे त्या कुठली पदं कधी निघणार आहेत, कधी भरती होणार आहे, ह्या देखील गोष्टी ज्या आहेत ह्या कोऑर्डिनेशनच्या अभावामुळे जे आहेत भरपूर भरती प्रक्रिया जी आहे ती पेंडिंग राहून जात होते. त्याच्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याची गरज आहे. तो देखील जे आहे सरकार त्याबद्दल जे सकारात्मक विचार जो आहे तो त्या ठिकाणी करत आहे. त्याचबरोबर अध्यक्ष आणि सदस्य संख्या वाढवणं असेल, डिजिटल लायब्ररीचा विषय असेल, ऍप्लिकेशन तुमचा म्हणजे एका ऍप्लिकेशनमध्ये पद भरती कधी निघते आणि त्याचबरोबर कधी तुमच्या ऍडमिशन्स होतात, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एका ऍप वरती कसं येतील याच्यासाठी देखील आपण इथे या ठिकाणी प्रश्न मांडला. प्रोसेस जो आहे हा 3 वर्ष लागतो, तो प्रोसेस जो आहे तो कमी केला पाहिजे. त्याचबरोबर ज्या पूर्ण रिक्त पदं आहेत आजपर्यंत ही सर्व रिक्त पदं जी आहेत ही लवकरात लवकर भरली पाहिजे. स्टेनोग्राफचा विषय इथे मांडला. नंतर माझ्याकडे एक जण येऊन नगर परिषदेचा क्लास बी, क्लास सी आणि क्लास डी या पदांकरिता विषय जो आहे तो त्यांनी मांडला आणि सांगितलं की इथे जे विद्यार्थी बसलेले आहेत ते सगळ्यात जास्त जे आहे ते क्लास बी, क्लास सी, क्लास डी ह्या परीक्षा ज्या आहेत ते लवकरात लवकर घेतल्या पाहिजे. आणि ते नगर विकास खात्याकडे मी आता जे आहे असीम गुप्ता यांच्याशी बोललो आणि त्याचबरोबर गोविंदराज यांच्याशी बोललो आणि त्यांना सांगितलं की 5500 पदं जी आहेत ही आपल्या यूडी मिनिस्ट्रीकडे जे आहे ते पेंडिंग आहेत,
त्याची लवकरात लवकर जी आहे ती परीक्षा आपण घेतली पाहिजे. बच्चू भाऊ, याच्यासाठी आपण पाठपुरावा करू आणि नक्कीच हे पद रिक्त आहेत त्याच्यासाठी देखील लवकरात लवकर तुमच्या परीक्षा कधी होतील त्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे आम्ही पाठपुरावा करू. अनेक प्रश्न आपण या ठिकाणी मांडले, पण मला वाटतं शिंदे साहेबांवरती विश्वास असल्यामुळे आपले जे आजपर्यंत प्रश्न होते एमपीएससी बद्दलचे, हे एमपीएससी बद्दलचे प्रश्न गेले अनेक वर्ष प्रलंबित होते, रखडले होते, ते प्रश्न जे आहे हे सोडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शिंदे साहेबांनी केलं आणि आपल्या सरकारने केलं. येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्याला मी आश्वासित करतो, आपल्याकडे जे आहे बच्चू भाऊ सारखं नेतृत्व आहे. मगाशी त्यांनी सांगितलं की पोलिसांच्या विरोधामध्ये लढण्यामध्ये जे आहे ते माझ्यावरती आतापर्यंत 350 गुन्हे. बच्चू भाऊ, मी बघत होतो त्या दिवशी दोघांचं तुमचं गुन्हे जे आहे ते म्हणजे प्रमाणपत्र जेव्हा एमएलसीचा फॉर्म भरायचा असतो तेव्हा सगळं काही जे आहे ते पब्लिक करायचं असतं, तेव्हा शिवसेनेच्या ऑफिशियल पेजवरून जे आहे तुमच्या दोघांच्या माहिती दिल्या होत्या आणि बच्चू भाऊंची माहिती इतकी मोठी होती ते स्क्रोल वर 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 3-4 पानं लागली. ती 350 गुन्हे जी आहेत ही त्या ठिकाणी, पण हे गुन्हे लोकांसाठी, आपल्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी जे आहे हे बच्चू भाऊंनी आपल्या अंगावरती घेतले आणि त्याचा अभिमान जो आहे त्यांना तर आहेच, पण त्याचा अभिमान हा शिवसेनेला देखील आहे. असे जेव्हा नेतृत्व जे आहे तळागाळातून येतात तेव्हा तळागाळातून प्रश्न जे आहे हे आमच्यापर्यंत येतात. 2.5 वर्षाचा कालावधीमध्ये जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत होते तेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक जी आहेत ही मुंबईला येत होती, वर्षावरती होती, कारण की वर्षाची दारं जी आहे पूर्णपणे उघडी होती. तिथे कोणाला अपॉइंटमेंट घेऊन जे आहे हे वर्षावरती यायला लागत नव्हतं. लोक जे आहेत ही आपले प्रश्न घेऊन जे आहे ते आमच्यापर्यंत येत होते, शिंदे साहेबांपर्यंत येत होते, माझ्यापर्यंत येत होते. आपल्या पोलिसांचे प्रश्न जे आहेत, भरतीचे प्रश्न किती आले, स्पर्धा परीक्षेचे प्रश्न किती आले, किती विद्यार्थी जे आहे हे गेले अनेक वर्ष जिथे आंदोलन म्हणजे दिवस आंदोलन करत होते. त्याचबरोबर ग्राम रोजगार सेवक असेल, त्याचबरोबर कम्प्युटर ऑपरेटर असेल, त्याचबरोबर महिलांचे विषय असतील, त्याचबरोबर लाडक्या लेकींचे विषय असतील. तुम्हाला एक फक्त मी इन्सिडेंट सांगतो की शिंदे साहेब जे आहे रात्री लेट घरी आले होते आणि त्यांनी एक बातमी वाचली की एका विद्यार्थिनीने जे आहे हे आत्महत्या केली आणि आत्महत्या जेव्हा केली त्या विद्यार्थिनीने तेव्हा त्या पत्रामध्ये जे आहे हे सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं की माझे वडील जे आहे हे माझ्या वडिलांनी माझ्या शिक्षणासाठी लोन घेतलं असतं आणि त्यांनी नंतर आत्महत्या केली असती म्हणून मी आत्महत्या केली. हे जेव्हा त्यांना माहिती पडलं तेव्हा रातोरात त्यांनी जे आहे हे शालेय शिक्षण उच्च शिक्षण मंत्री जे आहे त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं उद्याच्या उद्या जे आहे आपल्याला ह्याच्यासाठी जे आहे हे धोरण ठरवायचं आहे आणि त्यांनी इमिजिएटली धोरण ठरवलं आणि त्याच्यातून लाडकी लेक योजना जी आहे ही जन्माला आली. लाडकी बहीण योजना असेल किंवा त्याचबरोबर शासन आपल्या दारी असेल. अगोदर शासनाच्या मागे जे आहे लोक पळत होती, आपला जे बेनिफिशरीज त्यांच्या मागे जात होते की आम्हाला हे बेनिफिट पाहिजे, ते बेनिफिट पाहिजे, आम्हाला रेशन कार्ड पाहिजे, ट्रॅक्टर पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. पण शासन आपल्या दारी हा योजना जी आहे शिंदे साहेबांनी राबवली आणि लोकांपर्यंत शासन पोचलं, करोडो लोकांना जे आहे त्याचा लाभ झाला. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की आम्ही जे आहे त्या ठिकाणी जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते ना, आज उपमुख्यमंत्री आहेत, तरी देखील तळागाळातील जे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी 100% जे आहे हे 100% प्रयत्न जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी करतो. म्हणूनच आजपर्यंत जे जे प्रश्न शिंदे साहेबांकडे आले ते प्रश्न जे आहे हे सोडवण्याचं काम केलं. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, समृद्धी महामार्गासारखा मोठा विषय असेल किंवा आत्ताच उघडलेला जो आहे आपला कनेक्ट मिसिंग लिंक, हा देखील प्रश्न, या प्रश्नांपासून या प्रश्नांना हाताळत असताना सर्वसामान्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न हे देखील हाताळण्याचं काम जे आहे ते आम्ही या ठिकाणी करतो. आज राज्यमंत्र्यांचं देखील मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी देखील आपले प्रश्न जे आहे ते ऐकून घेतले. नीलमताईंचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपले प्रश्न जे आहे ते ऐकून घेऊन त्या ठिकाणी सोडवण्यासाठी जे आहे ते प्रामाणिक प्रयत्न केले. खूप सारे प्रश्न जे आहे सोडवले गेले, पण बाकीचे प्रश्न आज तुम्ही या ठिकाणी मांडलेले आहेत. तुम्हाला एवढं सांगतो, ढवळेजींना मी सांगितलं तिकडे, तर तुम्ही कुठे आता काय काम करता बोललो. तुम्हाला जे आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न माहिती आहेत, तुमच्यामधले काही जे विद्यार्थी आहेत हे चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांचे प्रश्न जे आहेत या ठिकाणी मांडत असतात. युवा सेनेची मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत.
मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये तुमच्यामधल्याच लोकांना जे आहे हे आम्ही सिस्टीम मध्ये, मगाशी बच्चू भाऊ बोलले की जोपर्यंत तुमच्यामधले लोक सिस्टीम मध्ये येत नाही तोपर्यंत सिस्टमला कळत नाही की बाबा प्रश्न काय आहेत ते. आणि प्रश्न किती छोटे छोटे पण प्रश्न मांडले इथे, कॉम्प्लेक्स प्रश्न पण मांडले, सिंपल पण मांडले इथे. सिंपल प्रश्न तर लगेच सोडू शकतात आणि कॉम्प्लेक्स प्रश्न जे आहे त्याच्यावरती धोरण बनवून जे आहे हे आपण हे सगळे विषय जे आहे हे सोडू शकतो. तर मी तुम्हाला एवढंच आश्वासित या ठिकाणी करतो. आपण आम्हाला या ठिकाणी आज बोलवलं आणि जे काम या सगळ्या मंडळीने शिंदे साहेबांनी केलेली त्याची जाण ठेवली. आणि या ठिकाणी तुम्ही खूप कमी असतात लोक की काम झाल्यानंतर जे आहे बाबा लोकांना बोलवतात, आदर करतात, त्याच्याने जे आहे आम्हाला देखील हुरूप येतो, बळ मिळतं की बाबा आम्ही जे आहे हे एवढ्या हजारो लोकांचे प्रश्न जे आहे सोडू शकतो. प्रश्न जे आहे जरी अर्धा जर प्रश्न सुटला असेल तर तो पूर्ण कसा सुटेल. आता मला एका व्यक्तीने इथे सांगितलं, बोललो यूडी मिनिस्ट्रीकडे नगर परिषदेच्या एवढी पदं आहेत तर त्याच्यावरती आता प्रायोरिटीने आम्ही काम करू आणि लवकरात लवकर त्या भरती ज्या आहेत या कशा सुरू होतील, त्या परीक्षा कशा सुरू होतील याच्यासाठी तुम्हाला आज इकडे ठोस आश्वासन देऊन जे आहे त्या ठिकाणी मी जाणार आहे. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील हे प्रश्न येणाऱ्या प्रत्येक ढवळेजी आणि मग अशी कोणी म्हटलं बडे आणि बाकी सगळे जे जे प्रश्न या ठिकाणी मांडत होते तुम्ही, किरणजींनी पण स्वतःची जे आहे या ठिकाणी आत्मकथा सांगितली की कशा प्रकारे जे आहे आपण कुठल्या कुठल्या परिस्थितीमधून जात असता. या सगळ्या गोष्टीची जी आहे आम्हाला जाणीव आहे. गेले अनेक वर्ष जे आहे आपण या स्पर्धा परीक्षांसाठी मेहनत करता, परिश्रम करता आणि त्यानंतर जर परीक्षा झाल्या नाही तर त्या देखील गोष्टी ज्या आहे ह्या चुकीच्या आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या या परीक्षांमध्ये सुसूत्रता कशी येईल याच्यासाठी शासन म्हणून जे आहे, सरकार म्हणून जे काही करता येईल या 100% गोष्टी आम्ही करू. ढवळे सर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक 2 महिन्याला 3 महिन्याला आपण जे आहे ते येत राहा. आपण या सगळ्या जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या बरोबर जे आहे ते बैठक घेत जाऊ. तरुणांचे प्रश्न जे आहेत हे हाताळत जाऊ आणि 100% त्याच्यातून मार्ग कसा निघेल याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न जे आहे ते आपण या ठिकाणी याच्या पुढे करत राहू. एवढंच आश्वासन आपल्या सगळ्यांना देतो. पुन्हा एकदा सगळ्यांचं मी खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.